नमस्कार. कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. शिवाय आपलं परत दुसरं चॅनल द इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. म्हणजे हा व्हिडिओ करून मी दोन्हीकडे पोस्ट करतोय. व्हिडिओ काय तर राज्यसेवा मुख्य परीक्षा सिलेबसमध्ये बदल केलेला आहे आयोगाने. आता आयोगाने गेल्या 2-3 दिवसात बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपली परीक्षा पद्धती बदललेली आहे. पूर्व परीक्षा पद्धती बदललेली आहे म्हणजे प्लॅटफॉर्म त्यांनी ऑनलाईन करून दिला आहे जो आपल्याला नको आहे. आणि आपलं परत सांगणं मी आत्ता परवा 1-2 लेक्चर पण झाले आणि त्यावरच बोलतोय की नको आहे. आणि आयोगाला नम्र विनंती हे परत करतोय की तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेच पूर्व परीक्षा घ्यावी. ऑब्जेक्टिव्ह ती शक्य होणार नाही आहे. आयोगाने किती दावा केला. आयोगाने 2 पानाचं पत्रक काढलं आहे. त्यात आयोगाने 20-25 मुद्दे मांडले आहे की किती योग्य आहे, आम्हाला 15-20 हजार भरती करता येईल वगैरे सगळं मान्य आहे. एका वर्षी आपण 3-3 पूर्व परीक्षा घेऊ, सर्व मान्य आहे मान्य आयोग. पण नॉर्मलायझेशन मेथड ऑनलाईन मधली ही सर्व समानता आणू शकत नाही. तिथं डिस्क्रिमिनेशन होणारच आहे. तुम्ही करणार नाही आहे पण ते ऑटोमॅटिक होते. तो नियम आहे, तो तसा रूल होतो, लॉ आहे. नॅचरली डिस्क्रिमिनेशन होते. पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्ट एकाच दिवशी एकाच वेळेस सगळीच्या सगळी जर तुम्ही ऑनलाईन घेऊ शकला तर एक वेळ ठीक आहे, पण ते होणार नाहीये. त्याच्यामुळे मान्य आयोग आपली विनंती आहे. पण आता बदल काय केले यातले प्रमुख 3 बदल आहे ते आपण समजून घेऊया राज्यसेवाच्या दृष्टीने. त्यातला एक त्यांनी काय केलं आहे तर मुख्यचा सिलेबसच बदललेला आहे. म्हणजे कमी केला आहे. त्यातनं ऑप्शनल वगळून टाकले. तो सिलेबस आता 1250 + 275 असं त्यांनी काय केलेलं आहे 1500 जे काही असेल 25चा तो सिलेबस तयार झालेला आहे. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा ही ऑनलाईन केलेली आहे. तर 2 पेपर आहे आपले, पेपर 1 पेपर 2 जीएसचा आणि सीसॅटचा असा एक बदल केलेला आहे. आणि तिसरा बदल म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की ज्या फॉरेस्ट अभियांत्रिकी या ज्या सेवा असतील त्याचा सिलेबस मध्ये ऑप्शनल राहील आणि तो ॲज इट इज राहील. असे त्याचे 3 महत्त्वाचे पॉईंट्स त्यांनी राज्यसेवा किंवा गॅझेटेड एक्झामच्या साठी आता काय केलेले आहे दिलेले आहे ते आपण समजून घेऊया. काय त्याच्यात त्यांनी आता नवीन केलेलं आहे. प्रसिद्ध पत्रक आयोगाने काय केलंय जारी केलेलं आहे. या प्रसिद्ध पत्रक आयोगात म्हणते की गट अ गट ब संयुक्त पूर्व परीक्षा महाराष्ट्र, गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा आणि क सेवा पूर्व परीक्षा वर्षातून 2 किंवा 3दा घेण्याबाबत आम्हाला काय करायचंय सीबीटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 25 जूनचे परिपत्रक आहे. त्याला एक्सप्लेन करणारा काल परत आयोगाने नवीन परिपत्रक काढले. आयोगाने काल प्रेस कॉन्फरन्स घेतली. माननीय आयोगाचे अध्यक्ष प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलले आणि विद्यार्थ्यांना कुठेही घाबरून जाऊ नका, सगळे हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे आणि याच्यामुळे पद्धत गतिमान होणार आहे, लवकर रिझल्ट लावणार आहे. आता 21 दिवसात आयोगाने रिझल्ट लावून दाखवलेला आहे. त्या वर्षीची जाहिरात त्याच वर्षी आयोग काय करणार आहे तुम्हाला नियुक्त्या देणार आहे. हे सगळं गतिमान होण्यासाठी या सिस्टीमचा आम्हाला वापर करावा लागणार आहे आणि म्हणून आम्ही आता ऑनलाईनवर घेऊन चाललोय असं आयोगाचं आहे. आम्हाला आयोगाच्या हेतूबद्दल कुठंच आपल्याला शंका येता कामा नये. आयोगात कुठंच गैरकारभार होत नाही. आयोग जे करते ते पारदर्शी असतं. म्हणून तर आपण त्या सरळ सेवेच्या परीक्षा आयोगाने घ्याव्या हा आपण आग्रह घेतला होता विद्यार्थ्यांनी आणि त्या आयोगाकडे वर्ग केल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशांनी. हे सगळं योग्य आहे. पण आता शंका आयोगावर नाहीच आहे. आपण म्हणतोय की नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्यांवर कुठल्या ना कुठल्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांवर डिस्क्रिमिनेशन किंवा तो असमानता तयार होते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग त्या असमानतेतला त्याच्या संधीला कुठं त्याची संधी वाया जाऊ शकते त्या विद्यार्थिनीची ती सर्वात मोठी भीती तिथे येऊन बसलेली आहे. आणि मग त्यात भ्रष्टाचार होईल का, पेपर फुटेल का, सेंटर चांगले आहेत का, ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगले नसणार का, ह्या नंतरच्या दुय्यम आहे. पण ही बाब तुम्ही काय नाकारू शकत नाही. म्हणून पण आयोगाने काय केलं आता त्याच्यासाठी आयोगाने सांगताना आपल्याला आता सांगितलेलं आहे. मी जस्ट सांगतो की आपली राज्यसेवा जी पूर्व परीक्षा होती, राज्यसेवा बरोबर आहे, पूर्व परीक्षा ही सुद्धा 2027 पासून काय असेल ऑनलाईन असेल. अगेन पेपर 1 आणि आपला पेपर 2 हे दोन्ही काय होईल ऑनलाईन होईल. ते शिफ्ट मध्ये होईल. त्याच्यानंतर सर्व शिफ्ट संपल्यानंतर तुमची रिस्पॉन्स शीट म्हणजे तुमची जी आपल्याला कार्बन कॉपी मिळत होती त्याची रिस्पॉन्स शीट तुमच्या प्रोफाईलवर उपलब्ध होईल आणि त्याच्यानंतर तुमचे की डिक्लेअर होईल आणि मग की वर तुम्ही आक्षेप घेऊ शकता वगैरे वगैरे. परत ते की रिवाइज वगैरे होईल. पण तिथून तो रिझल्ट वगैरे असा आयोग म्हणतोय आणि मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह राहील
असं आयोग सांगते. सो हा एक पहिला बदल आयोगाने सांगितलं. 27 पासून 26ची पूर्व झाली, 26ची मुख्य, ज्याला आयोगाने ऑप्शनल ठेवले आणि परत आयोगाने ऑप्शनल काढले. 2 वर्षासाठी आयोगाने ऑप्शनल आणले. विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास, लावलेले क्लासेस, वेळ, पैसा हा पूर्ण काय केलेला आहे आता वाया किंवा व्यर्थ गेलेला आहे. आयोग इतकं रॅन्डम बदल कसं करतं. आयोग कालही म्हणतोय परवासून ही कठीण परिस्थिती आयोगासाठी. आयोग गोंधळलेलं असतं आणि ही गोंधळलेली स्थिती आयोगाच्या बरेच वर्ष झालेले आहे. आयोगाला काही स्टॅबिलिटी यायची नाही. बरोबर आहे. आता अध्यक्ष काही परमनंट नाहीये. 2 वर्षांनी अध्यक्ष जातील, दुसरे अध्यक्ष येतील, आणखीन तिसरं काही होतील. पण एकंदरीत आपल्यासाठी कठीण परिस्थिती आहे. युपीएससी जशी स्टेबल आहे, युपीएससी जे काही पटापट सगळ्या गोष्टी एकदम स्टेबल असतात, पण युपीएससीचे मुलं इन्व्हेस्टमेंट ऑफ टाइम लॉंग टर्म करतात, तसं एमपीएससी इतकं रॅन्डम होतं आणि मग सगळं ते व्यर्थ वाया जातं. हे त्याच्यामुळं हे सगळं एमपीएससी बाबत एक निगेटिव्ह वातावरण तयार होतं. शेवटी काय होतं, आपल्याला ऑपॉर्च्युनिटी, संधी मेरिटच्या आधारावर, आपल्या मेरिटच्या आधारावर कुठं जर शासकीय सेवांमध्ये जायचं असेल तर एमपीएससी त्याचा काय मार्ग आहे. पण इथं या सगळ्या गोंधळ कारभार आहे का, तर आहे ते होतच आहे. मग ही पूर्व परीक्षा अशा स्वरूपाची हा एक बदल. दुसरं, मुख्यचा सिलेबस. आता मुख्यच्या सिलेबस मध्ये आयोगाने काय केलं, इथं बघा, वैकल्पिक विषय याला स्टार केलाय आणि स्टारचा अर्थ दिलाय वगळण्यात आले. भाषेचा पेपर राहील 25% गुणांसह, म्हणजे 300 पैकी 75 मार्क पडावं लागेल. 300 पैकी 75 हे इथं आहेच. निबंध मराठी किंवा इंग्रजीमध्ये जो लिहायचा 250चा आहे. सामान्य अध्ययन ज्यात हिस्ट्री, ज्योग्राफी किंवा इंडियन सोसायटी, आर्ट अँड कल्चर आपला आहे. सामान्य अध्ययन 2 ज्याला तुम्ही पॉलिटी, IR, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स म्हणता. 3 इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी हा सुद्धा आहे, किंवा ऍग्रिकल्चर. आणि 4 म्हणजे एथिक्स. हे सगळे जीएसचे पेपर काय आहे, निबंधासहित आहे. हे एकूण 1250. कितीची? 1250. आणि 275 ती तुमची मुलाखत तिथं आहे. असा एकूण 1525चा हा सिलेबस. एक वेळ आता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य आहे का? सिलेबस कमी केला, ऑप्शनलचा लोड काढला, जीएसचाच आहे, ही गोष्ट चांगली आहे. आपण असं म्हणू एक वेळ ही गोष्ट चांगली झाली. पण आता आयोगाचं किंवा महाराष्ट्र सरकारचंच म्हणणं होतं की राज्यसेवेच्या विद्यार्थी असा सिलेबस करायचा आहे ज्याचा युपीएससीत ऑटोमॅटिक उपयोग झाला पाहिजे, युपीएससीला प्रो असला पाहिजे, जेणेकरून मराठी विद्यार्थ्यांचा, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा युपीएससी सुद्धा काय प्रमाण वाढलं पाहिजे. पण ते परत आता आयोग आणच बदललेलं आहे, तर त्यांचेच ते कन्फ्युजन सगळ्या गोष्टी करत जातात, हे लक्षात घ्या. सो मुख्य परीक्षेतनं वैकल्पिक विषय वगळून आता 1250ची लेखी परीक्षा अधिक 275चा तुमची मुलाखत, असा एकूण 1525चा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं आहे, बरोबर, वनसेवा मुख्य, बरोबर आहे, वैकल्पिक विषय तरतूद पूर्वीप्रमाणेच लागू राहील. स्थापत्य, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सेवा मुख्य परीक्षा. अगे कृषी, ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा आणि निरीक्षक वैद्यमान शास्त्र मुख्य परीक्षा. या सर्व परीक्षा योजनेनुसार घेता येतील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. जो आधीचा सिलेबस होता त्यानुसारच काय करण्यात येईल, त्या परीक्षा घेण्यात येईल, त्याच्यात बदल करण्यात येणार नाही. या कुठल्या असेल त्याच्यामध्ये मग तुमची वनसेवा असेल, कृषी सेवा असेल, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, अन्न व औषध प्रशासकीय सेवा असेल किंवा महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा असेल, या सेवांमधला कुठलाच बदल केला नाही. त्या आधी अनुसारच काय असेल त्याचा सिलेबस मुख्यचा असेल, त्यात वैकल्पिक विषय वगैरे आहे ते त्याच्यात दिलेले आहे, ते तुम्हाला करावे लागेल. पण सिव्हिल, नागरी सेवा ज्याला म्हणतात, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, असिस्टंट स्टेट हे कमिशनर, ओके, DDR वगैरे या पदांमध्ये काय केलं आहे, यांच्या मुख्यमध्ये वैकल्पिक विषय वगळून ही सिलेबस कमी केला, असा आयोगाने बदल केले आणि परीक्षा ऑनलाईन केली. आणि यांचा अभ्यासक्रम आहे तसाच ठेवला मुख्यचा. हे 3 बदल राज्यसेवेच्या दृष्टीने आयोगाने आता मुख्यतः काय केले, अनाऊन्स केले, हे लक्षात घ्यायचं आहे. याच्यातलं तुम्हाला काही शंका असेल तर आपला नंबर 9158479191 या नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या काही शंका विचारू शकता. मी असं म्हणत, राज्यसेवा जर करायचं असेल तर राज्यसेवेचा उलट चांगला जीएसचा अभ्यास, राज्यसेवेसोबतच तुम्हाला आता ग्रुप बी, ग्रुप सी या पण ऑटोमॅटिक टार्गेट करता येतं का? टार्गेट करता येतं, पण आता युपीएससी आणि एमपीएससी एकत्र होईल का, तर मला त्यात शंका वाटते. कारण फक्त ऑप्शनल म्हणून नाही, तर युपीएससीचा एक थोडासा स्पेक्ट्रम वेगळा आहे प्रश्न विचारण्याचा. युपीएससीची पूर्व परीक्षा बघा किती कठीण आहे. युपीएससी पूर्व परीक्षा सीसेट किती कठीण आहे. आपलं सीसेट फार सोपं आहे तुलनेने. तर बेसिक डिफरन्स आहे प्रिपरेशन करताना.
युपीएससी म्हटल्यानंतर न्यूजपेपरचा रोल खूप मोठा आहे. चालू घडामोडी न्यूजपेपर मधनं म्हणतो. आपल्या चालू घडामोडीचा रोल म्हणजे काय, एक पुस्तक घेतलं तर आपल्या तर चालू घडामोडी भागतं. पण आता काही एका ग्रुप बीच्या एक्झाम मध्ये तसं नव्हतं. तिथं तर मागचं विचारलं, फॅक्च्युअल, तिथं अॅनालिटिकल आहे. सो काही डिफरन्स, अँगल अभ्यासाचे वेगळे आहे, डेटा रिसोर्सेस वेगळे असतात, हे पण लक्षात घ्या. ते एकत्र होणं टफ असतं. युपीएससी केलं की एमपीएससी कव्हर होईलच का, तर थोडंसं अँगल बद्दल कव्हर होईल, पण एमपीएससी करून युपीएससी कव्हर होईल का, तर ते होणं शक्य नाही. पण एमपीएससी करताना ग्रुप बी ग्रुप सी हे नक्की कव्हर होऊ शकतं का, तर होऊ शकतं. त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही अभ्यासाचा विचार करा. पण राज्यसेवा टार्गेट करू शकता, जीएस करू शकता. त्यात माझं म्हणणं असतं जीएस 2 आणि एथिक्स या 500 मार्काला पहिले टार्गेट करा आणि मग उरलेला तुमचा एसे ऑटोमॅटिकच होत असतो. लक्षात घ्या. नंतर जीएस 1 आणि नंतर जीएस 3 करायचा आहे. पण जीएस 2 हा महत्वाचा आहे आणि मग एथिक्स सोपा शॉर्ट विषय आहे, त्याला तुम्ही लवकर ओढू शकता. अशा अँगल तुम्ही नियोजन करा, जेणेकरून ग्रुप बी ग्रुप सी असाही अभ्यास तुम्हाला करता येईल. पण आमच्या आयोगाला परत एकदा विनंती आहे की आमची पूर्व परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपाची असावी. गोंधळ निर्माण होईल फार. आम्ही केलेले जे काही कष्ट आहेत, आमचा वेळ आहे, याला ते जस्टिफाय होणार नाही. तर आयोगाने ही विनंती आपली गृहीत धरावी अशी विनंती करू आणि 3 बदल समजून घेऊ. थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.